येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। सिडकोमध्ये उद्यानं आणि जॉगिंग ट्रॅकच्या परिसरात टवाळखोरांचा उच्छाद झाल्याचं पाहायला मिळतंय। नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय। सोबतच आपण बघू शकताय टवाळखोरांकडून CCTVची देखील तोडफोड घटना CCTV मध्ये कैद झाली आणि सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल होतीये। गेल्या काही महिन्यांपासून सिडकोतील चौकामध्ये उद्यानं, क्रीडांगणं, जॉगिंग ट्रॅक या परिसरात मद्यपी तसेच गुन्हेगारी वृत्तीच्या टवाळखोरांचा वावर वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। असाच प्रकार सिडकोमधील महाकाली चौक उद्यान, जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी पाहायला मिळाला। 8 ते 10 टवाळखोरांच्या टोळक्याने चक्क महापालिकेच्या वतीने बसवण्यात आलेल्या CCTVवरच दगडफेक करून तोडफोड केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। दिवसेंदिवस टवाळखोरांच्या या वाढत्या उपद्रवामुळे अंबड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। त्यामुळे सोशल मीडिया, व्हॉट्सअपच्या माध्यमातून जागृत नागरिकांनी या गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली। सिडको परिसरातील पवननगर, सावतानगर, महाकाली चौक, अंबड, सायग्राम नगर, हेडगेवार नगर, शाहू नगर, फुटवड नगर, माऊली लॉन्स या बाजूचा परिसर तसेच राजे संभाजी स्टेडियम, ठाकरे उद्यान, बडदे नगर उद्यान, गामणे मैदान यासह चौकातील उद्यानांमध्ये दररोज रात्रीच्या वेळी मद्यपी, गडदुल्ले मद्यपान करण्यासाठी ठिकठिकाणी बसलेले आढळून येतात। अनेक गुन्हेगार प्रवृत्तीचे टवाळखोर देखील रात्रीच्या वेळी मैदानं तसेच उद्यानांमध्ये ठाण मांडून बसलेले बघायला मिळत आहेत। त्यामुळे पायी चालण्यासाठी किंवा व्यायामासाठी येणाऱ्या महिला, भगिनी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। त्यामुळे अनेक नागरिकांनी जॉगिंग ट्रॅक आणि उद्यान या ठिकाणी येण्यास पाठ फिरवली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी लक्ष देऊन गुन्हेगार तसेच टवाळखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जागृत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण।